यानंतर शांताराम वरदे वालावलीकर यांना मी विनंती करणार आहे. खरं तर गायतोंडे त्यांचे आतेभाऊ आणि या चिन्हच्या या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे तरुणपणीच्या गायतोंड्यांची जडणघडण कशी झाली हे आपल्यासारख्या वाचकांपर्यंत पोचणार आहे. यानंतर आपल्यासमोर शांताराम वरदे वालावलीकर. मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर संजय देशमुख, प्रभाकर कोलते सर, डॉक्टर प्रिया जामकर, नरेंद्रजी बेडेकर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवर भगिनींनो आणि बंधूंनो, माझा सादर नमस्कार. चित्रकलेच्या रंगात आखंड बुडालेल्या आणि स्वतःला पूर्णपणे विसरलेल्या एका संन्यस्त कलाकाराला अभिवादन करण्यासाठी आणि त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. सुरुवातीलाच मला एक खुलासा करायचा आहे की आम्ही गोवेकर संभाषणात देवाला तसेच वडिलांना आणि इतर स्वकीयांनाही एकेरी नावाने संबोधतो. त्यामुळे आताच्या बोलण्यात गायतोंडे यांचा उल्लेख एकेरी आला तर तो प्रमाद समजू नये. तसेच माझ्या भाषणात बाळ असा येणारा उल्लेख हा गायतोंडे यांच्याविषयी आहे हे समजून घ्यावे. जग ज्याला वासुदेव शांतू गायतोंडे ह्या नावाने ओळखते त्याला घरचे लोक आणि त्याचे नातेवाईक बाळ ह्या नावाने ओळखायचे. घरच्यासाठी तो बाळच होता. योगायोगाने तो ज्या कुडाळदेशकर वाडीत राहत होता त्या वाडीतल्या 9 खोल्यापैकी 4 खोल्यात 4 बाळ होते. आत्ताच माननीय सतीश नाईक यांनी सांगितले की गायतोंडे गेले त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाने फक्त 3 ओळीची बातमी आणली. मला इथे सांगायला दुःख वाटते की टाइम्स ऑफ इंडियाने निदान 3 ओळीची बातमी तरी आणली. माझ्या गोव्यात एकाही वृत्तपत्राने त्याच्या मृत्यूची दखल घेतली नाही. एकही ओळ त्याच्यावर प्रसिद्ध झाली नाही. खरं तर बाळालासुद्धा स्वतःला प्रसिद्धीची हाव नव्हती. त्याला बहुधा 1954मध्ये जपानच्या एका प्रदर्शनात पहिलं पारितोषिक मिळालं होतं आणि त्याची मुलाखत घेण्यासाठी तेव्हा वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तिथे आले होते. तर त्यांना बाळाने पिटाळून लावलं. तर अशी प्रसिद्धी बाळाला मुळीच नको होती. आत्ताच कोलते सरांनी सांगितले की पळशीकर सरांनी त्याचा रस्त्यावर केलेला सत्कार याच्याविषयी गायतोंडेंना अभिमान वाटला. याचा अर्थ असा की गायतोंडे यांना सत्कार नको होता असं नव्हतं, तर कुणी सत्कार केला ह्याचं त्यांना जास्त महत्त्व होतं. ज्याला आपली कला समजत नाही त्याने उगाच आपल्यावर स्तुतिसुमनं उधळावीत असं कदाचित त्यांना वाटलं असावं. हे त्यांना उधळावीत हे त्यांना मान्य नसावं. कोलते सरांनी आपली आणि त्याची पहिली भेट कशी झाली
त्याचाही उल्लेख केला. त्यांची भेट झाली ती गायतोंडेच्या उत्तरायुष्यात. मला वेगळा अनुभव होता आणि ज्याचा उल्लेख कोलते सरांनी केला की बाळ अमुकच पद्धतीने का वागला हे बघायचं आहे, कसा वागला त्यापेक्षा, किंवा तो असा का वागतो ह्याचा खरं तर विचार व्हायला हवा. मी ज्यावेळी भेटलो त्यावेळी बाळ 29 वर्षाचा होता. 1953 साली मी शिक्षणासाठी मुंबईत राममोहन इंग्लिश हायस्कूलमध्ये शाळेत नावनोंदणी केली. त्याआधी मी बाळाला कधी पाहिले नव्हते. त्याची आई म्हणजे माझी आत्या व तिची इतर मुले, नातवंडे, जावई वगैरे सुट्टीत कधीतरी आमच्या घरी डिचोलीला गोव्यात यायची. पण बाळ कधी आल्याचे मला आठवत नाही. अगदीच लहान असताना कदाचित आईने त्याला आजी आजोबांना दाखवण्यासाठी आणलं असं. बाळाची माझी पहिली भेट झाली तेव्हा तो 29 वर्षाचा होता. त्याच्या शेजारीच करंडे नावाचं एक गोव्याचंच कुटुंब राहायचं. मी त्याच कुटुंबात राहत होतो. शेजारी गायतोंडेच्या घरात जाणं येणं मात्र सारखं असायचं. मुंबईतल्या पहिल्याच दिवशी, पहिल्याच भेटीत त्याने विचारलेला पहिला प्रश्न माझ्या अजूनही लक्षात आहे. तो कोकणीत मला म्हणाला होता, काय रे गोव्याहून आलास ना, मग तुला कातारे येत असतील, म्हणून दाखव बघू. कातारे म्हणजे कोकणी गीते. कोलते सरांची आणि त्याची भेट झाली त्यावेळी ते संगीताचीच पूजा करत होते आणि मलाही त्यांनी कोकणी संगीत म्हणून दाखवायला सांगितलं, गीतं गाऊन दाखवायला सांगितली. त्यानंतर त्याने माझ्या शिक्षणाची चौकशी केली. माझी सेकंड लँग्वेज फ्रेंच होती हे कळल्यावर त्याने माझ्याकडून पुस्तकं आणून घेतली आणि पुढचे 7-8 दिवस तो फ्रेंच शब्दोच्चार शिकत राहिला. काही वर्षानंतर तो फ्रान्सला जाऊनही आला, पण तिथे जाण्याचे बेत त्याच्या मनात पूर्वीच होते हे यावरून दिसत आहे. बाळचा जन्म झाला त्यावेळी घरात आबादी होती. त्याचे वडील नागपूरच्या बोल्टन प्रेसमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या चांगल्या हुद्द्यावर नोकरी करीत होते. ऑफिसतर्फे त्यांना राहायला मोठा बंगला व घरात नोकर मिळाले होते. पण एके दिवशी व्यवस्थापनाशी त्याचा काही खटका उडाला आणि तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या 6च महिन्यात त्यांना मॅनेजर म्हणून बढती निश्चित झाली होती. त्याची त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी कुटुंबाची पाठवणी गोव्यात उसकई येथे आपल्याच घरी केली आणि ते स्वतः मुंबईत आले. त्यावेळी बाळ वर्ष किंवा 1.5 वर्षाचा असेल. साधारण 5 वर्षाचा होईपर्यंत ही कुटुंबीय मंडळी गोव्यातच होती. तिथं बाळच्या घराच्या आवाराच्या लगतच एक देऊळ होतं. त्या देवळाच्या भिंतीवर कोळशाच्या माध्यमातून बाळाने लहानपणी चित्र काढली होती. त्याच्या चित्रकलेचा कदाचित ह्या चित्रकलेने त्याची सुरुवात झाली असावी. त्या देवळाचा घाट आता बदलला आहे. त्या पूर्वीच्या भिंती आता नवीन रंगाने खुलल्या आहेत. ही चित्रकलेची आवड घेऊनच बाळ मुंबईत आला. वडिलांनी सगळं कुटुंब मुंबईला आणलं व ते चिखलवाडीत राहू लागले. कालांतराने ही सर्व मंडळी पेंडसेवाडी उर्फ कुडाळदेशकरवाडी इथे राहू लागली. त्याचे वडील विद्वान होते, अभ्यासू होते, पण अत्यंत तापट आणि हम करे सो कायदा ह्या वृत्तीचे होते. कुटुंबातली सगळी मंडळी सदैव त्यांच्या धाकात वावरायची. त्यांनी ठेवलेली एखादी वस्तू इथून तिथे हल्ली तर ते सरळ फेकून द्यायची. त्यामुळे त्यांच्या पत्नीशिवाय इतर कुणीही त्यांच्या खोलीत ते नसतानासुद्धा जास्त वेळ थांबत नसत. ह्याचा परिणाम बाळच्या चित्रकलेवर नक्कीच झाला. मुळात बाळने चित्रकलेचे शिक्षण घेऊ नये असे वडिलांचे म्हणणे होते. त्याने डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे ही वडिलांची इच्छा होती आणि बाळ तयार नव्हता.
वडिलांच्या मताला घरातच कुणीतरी पहिल्यांदाच आव्हान देत होतं. वडील संतापले. मगाशी अभिभाषण झाले, त्याच्यात उल्लेख आलेला आहे की वडिलांनी त्याला पैसे द्यायचे नाकारले. पण तो डगमगला नाही. हट्टी वडिलांच्या हट्टी मुलाने आपला मार्ग आधीच मुकरर करून ठेवला होता. वेळ प्रसंगी ट्रामसाठी हातात पैसा नसल्यामुळे गिरगावातून जे स्कूलपर्यंत तो चालत गेला, पण चित्रसाधना चालू ठेवली. ही वाट तशीच खडतर होती. घरात चित्रसाधना करतानाही त्याला फार कष्ट घ्यावे लागले. चाळीतल्या इतरांप्रमाणे त्यांचीही 2.5 खोल्यांची जागा होती. त्यातली बाहेरची खोली मुख्यतः त्यांच्या वडिलांची होती. त्यामुळे बाळ बाहेरच्या खोलीत कधीही चित्र काढायला बसत नसे. त्याचं चित्रकाम चालायचं ते आतल्या खोलीत. तरीही बाहेरच्या खोलीतल्या भिंतीवर त्याची 1-2 चित्रं टांगलेली होती. आता मागं वळून पाहताना आठवतं की एका बाजूला ती जागा इतकी लहान होती की एका बाजूला त्याची आई स्वयंपाक करायची आणि दुसऱ्या बाजूला 2-4 फुटाच्या अंतरावर, अक्षरशः 2-4 फुटांच्या अंतरावर बाळची आंतरराष्ट्रीय ख्यातीची चित्र तयार व्हायची. गायतोंड्याच्या अशा कितीतरी प्रसिद्ध चित्रांच्या नाकात तळलेल्या माशांचा स्वादिष्ट वास अजूनही दरवळत असावा. जागा लहान असली तरी कधीकधी गोरे युरोपियन अमेरिकन लोक त्याला शोधत यायचे. त्या चिंचोळ्या चाळीतून वाट काढत हे विदेशी लोक बाळाला भेटायला येत. याचं त्यावेळेस मला आणि बहुधा चाळीतल्या इतरांनाही खूप अप्रूप असे. मी कधीकधी त्याला चित्रकलेविषयी प्रश्न विचारित असे. आत्ताच कोलते सरांनी सांगितले की गायतोंडेने विचारलं, कलेसंबंधी काय विचारणार. पण मी त्यावेळी त्यांना कलेसंबंधी एक प्रश्न विचारला होता. चित्रकलेविषयी माझं ज्ञान दलाल आणि मुळगावकर या त्यावेळच्या हयात चित्रकला पलीकडे नव्हतं. राजा रविवर्मांची कॅलेंडरवरची चित्र पाहिली होती. बाळचा माऊस भाऊ भास्कर पिळगावकर आमच्या घरातच चित्र काढायचा, तेही पाहिले होते. त्यामुळे चित्रकलेविषयी थोडीशी उत्सुकता होती. एक दिवस मी बाळाला विचारलं, दलाल श्रेष्ठ की मुळगावकर, कारण माझी धाव तेवढीच होती. यावर तो म्हणाला, असं काही नसतं रे, हा श्रेष्ठ की तो असं ठरवायचं नसतं. चित्र आवडलं की चांगलं म्हणायचं आणि पुढे जायचं. ही जवळजवळ 1954-55ची गोष्ट. कुठच्याही क्षेत्रात कोण पहिला हे जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या त्या वयात ही संकल्पना त्यावेळी बहुधा माझ्या डोक्यावरूनच गेली असणार. माझ्या मुंबईच्या 4 वर्षाच्या वास्तवात त्याचा दिनक्रम मात्र मी अगदी जवळून बघत होतो. तो सकाळी उठल्यावर अंथरुणात बसल्या बसल्या ध्यान करायचा. बहुधा प्राणायाम वगैरे असावा. नंतर 10:30-11पर्यंत चित्र काढत राहायचा, कधीकधी उशिरापर्यंतही. त्यानंतर तो बाहेर पडायचा. बाहेर पडताना पोशाख अगदी नीटनेटका. कदाचित त्यावेळच्या चाळीतल्या तरुणामध्ये अप टू डेट पोशाख करणारा ह्यासम हा असावा. मोठ्या चेक्सचा बुशकट त्याच्या आवडीचा. रात्री घरी आल्यावर झोपण्यापूर्वी पडवीत अंथरुणावर तो थोडा वेळ ध्यानस्थ बसायचा. होय, तो पडवीत किंवा व्हरांड्यात झोपायचा. कुणीतरी कुत्सितपणे गायतोंडे जिन्याखाली झोपायचे असा उल्लेख केलेले त्यांची बहीण किशोरी दास हिने सांगितले. कुडाळदेशकरवाडीत सगळ्यात जागा 2.5 खोल्यांच्या. हे जगजाहीर आहे. मग ह्या एवढ्याशा जागेत किती लोक मावणार. म्हणून सर्व तरुण मुलं बाहेर व्हरांड्यात झोपत. व्हरांडा चांगलाच रुंद होता. तिथं 2 माणसांना आरामशीरपणे समांतर झोपता येत होते. मधून कुणालाही चालत जावं एवढी वाट होती. इतकी ती पडवी किंवा व्हरांडा रुंद होता. गायतोंडे झोपत असत तिथूनच कडेने दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा जिना होता.
पहिल्या मजल्यावर येण्याचा जिना तिथून कितीतरी दूर होता. त्यामुळे गायतोंडे जिन्याखाली म्हणजे जिन्याचा आसरा घेऊन झोपत हे बरोबर नाही. ते आपल्या खोलीच्या समोरच्या पडवीत झोपत होते. त्यांच्या दुसऱ्या बाजूला मी झोपत होतो. गायतोंडेचे वडील तापट असले तरी त्याची आई अत्यंत मायाळू होती. कुठलीही आई ही मायाळूच असते. कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती हे आपल्याला माहीतच आहे. पण घरातल्या त्या वातावरणात हा मायाळूपणा जास्तच जाणवायचा. शिवाय तिचे इतराकडचे संबंध फार चांगले होते. तिने मला चौपाटीच्या बाजूला दाभोळकरांकडे किंवा फ्रेंच बीचजवळ कुठेतरी आणखी एका चित्रकाराकडे नेलं होतं. त्यांचं नाव आता आठवत नाही, पण ते भोसुले किंवा हळदणकर असावेत. हे जरी चित्रकार असले तरी त्यांच्या कुटुंबियांचे संबंध बाळमुळे घडून आले नव्हते. तो तिच्या स्वतःच्या पब्लिक रिलेशन्सचा भाग होता. त्याशिवाय तिच्या अंगी कलाही होती. शिवणकाम, भरतकाम याशिवाय ती उत्तम रांगोळ्या घालायची. कागदाची रंगीबेरंगी फुलं, माळा असे विविध प्रकार करायची. स्वयंपाकातले गोडधोड नाना तऱ्हेचे प्रकार करायची आणि मुख्य म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागायची. अशी ही मनमिळावू बाई शेवटी पुत्राच्या भेटीसाठी मनातल्या मनात कुढत पुत्रशोकाने दिवंगत झाली. तिच्या हॉस्पिटलचं बिल बाळने भरलं. पण ती हॉस्पिटलमध्ये असताना आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे हे माहीत असूनही 40 दिवसात बाळ एकदासुद्धा तिथं फिरकला नाही. तो तेव्हा तसा का वागला किंवा त्याने सर्वच्या सर्व नातेवाईकांकडचे आपले संबंध का जोडले, हा तसा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे. मुळात कोणताही माणूस अमुकच एका पद्धतीने का वागतो त्यालाही काही कारण परंपरा असते. ते समजून न घेता कोणा तिरायताने त्याच्यावर मल्लिनाती करणे किंवा त्याला दोष देणे रास्त नव्हे. बाळचं आईवर प्रेम नव्हतं असं नाही. पूर्वी एकदा त्याची आई आजारी असताना तो हॉस्पिटलमध्ये आईजवळ कॉटवर बसून होता. मग ह्याच वेळी असं का झालं? माझ्या अंदाजाप्रमाणे काही गैरसमज ह्याला कारणीभूत ठरले. त्याने नातेवाईकाकडचे आपले संबंध तोडल्याचे मला फार उशिरा समजले. तो दिल्लीला राहायला गेल्यानंतर केव्हा तरी गोवा सरकारच्या निमंत्रणावरून गोव्यात आला होता. त्याच्याबरोबर चित्रकार हेब्बर हेही होते. त्याला अनपेक्षितपणे नकार दिला. तो मला म्हणाला, मी कोणत्याही नातेवाईकाकडे जाणार नाही. मी घरातल्या सर्वांचे संबंध तोडले आहेत. तेथून मी परतलो. तोपर्यंत कुटुंबियाकडला संवाद त्याने थांबविल्याची मला कल्पना नव्हती. खरे तर त्याचा माझा कधीच कुठला वाद नव्हता. त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातही मी कधी डोकावलं नव्हतो. त्यामुळे त्याचा राग माझ्यावर नव्हता हे मला माहीत होतं. कोणत्या तरी अंतर्गत पण जबरदस्त गैरसमजाचं धुकं स्पष्ट जाणवत होतं. गैरसमज तो आणि त्याची आई यांच्यामध्येच होता, कारण वडील तेव्हा हयात नव्हते. गैरसमज दूर व्हावा असे जवळच्या सर्वांनाच वाटत असले तरी त्यापैकी कोणालाही तो दूर करणे शक्य झाले नाही. नंतर मी केलेल्या चौकशीत समजलं की तो अमेरिकेतून परत आला तेव्हा घरी न येता एका मित्राच्या घरी उतरला. दुसऱ्या दिवशी घरी येऊन तो आपले सगळे सामान घेऊन मित्राच्या घरी जातो असं सांगून निघून गेला. का जातोय, कुठच्या मित्राकडे जातोय हे त्याने कधीही सांगितलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी तो आला आणि आईला म्हणाला, मी कायमचा दिल्लीला जातोय, माझा शोध घेऊ नका. ह्या सगळ्या घटनांचं विश्लेषण करायचा माझ्या परीने मी प्रयत्न केला तेव्हा मला असे दिसून आले की अमेरिकेला जाण्याआधी त्याने आपल्या आईला, आपण अमुक जोडीदार निवडला आहे, तुझं मत काय म्हणून विचारलं होतं. तिने नापसंती दाखवायचा प्रश्नच नव्हता. त्यानंतर अमेरिकेहून त्याची नियमितपणे आईला पत्रे यायची. दर 15 दिवसांनी तो एकतरी कार्ड पाठवायचा, आपण कुठे गेलो आहे, कुठं काय करतो आहे ती सगळी माहिती द्यायचा. पण एका पत्रात त्याने आपणास त्या मुलीकडून गेल्या काही पत्रांची उत्तरं आली नसल्याचं कळलं व ती आजारी वगैरे आहे का ती चौकशी कर अशी आईला विनंती केली. त्याची आई त्या मुलीच्या घरी गेली. ती घरी नव्हती, त्यामुळे भेट होऊ शकली नाही. निरोप ठेवून आई परतली. त्यानंतर बाळाची आईला
बाळाची आईला पत्रे बंद झालीच, पण शेवटपर्यंत कधीही त्याने आईशी संवाद साधला नाही. यावरून मी काढलेला निष्कर्ष असा की त्याच्या व त्या मुलीमध्ये दुरावा होण्यात त्याच्या आईचा हात असल्याचा त्याचा गैरसमज झाला असावा किंवा मुद्दाम कुणीतरी तो करून दिला असावा. वासुदेव सांतू गायतोंडे उर्फ बाळ याच्याविषयी पुष्कळ बोलता येईल. माझ्यापेक्षा जास्त चांगले त्याचे चित्रकार मित्र व सहकारी सांगतील, म्हणून मी माझे 2 शब्द इथं थांबवतो. धन्यवाद.